करुणेनं व्याकुळ झालेला अर्जुन डबडबल्या डोळ्यांनी दुःखानं व्याकुळ होऊन आपल्या रथात बसला आहे. विषादग्रस्त शोकग्रस्त अशा अर्जुनाला मोहात फसल्यामुळं आपण कोण आहोत आणि या क्षणी आपण इथं कशासाठी आहोत हे विसरल्यामुळंच तो शोकग्रस्त झालाय. आपणही सारे असेच विस्मृतीमुळं मोहात फसल्यामुळं शोकग्रस्त विषादग्रस्त होतो. तेव्हा आपल्याला त्यामधून बाहेर काढण्याचं काम, आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम करते तो ग्रंथ भगवद्गीता. हरिओम. आता आपण 18व्या श्लोकाकडे वळतोय. काय म्हणतात भगवंत 18व्या श्लोकात? नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपलं विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसंच या प्रकारचं कर्म न करण्याचंही त्याला काही कारण नसतं. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काहीही आवश्यकता नसते. तस्य तस्य म्हणजे कोणाला? अशा माणसाला इह म्हणजे ह्या जगामध्ये कृतेन कश्चन अर्थ, ह्या विश्वामध्ये काही कर्म करून प्राप्त करण्यासारखं काहीच नसतं. तसंच अकृतेन एव न अर्थ, तसंच कर्म न केल्यामुळे काही प्राप्त होणार नाही किंवा जे आहे प्राप्त झालेलं ते कमी होईल, निघून जाईल अशी भीती नाही. जे आहे त्याचं रक्षण केलं पाहिजे अशी भावना पण नाही आहे ना. आणि म्हणून मग काय होतं? सर्वभूतेषु अस्य कश्चित अर्थव्यापाश्रय, कोणत्याही भूतमात्रापासून कोणापासूनही अमुक मग पाहिजे असा कधी स्वार्थाचा संबंधही कोणाशी नाही आहे. अशा माणसाला कर्तव्य कर्म केलीच पाहिजेत, हे बंधन नाही. पण मंडळी, एक प्रश्न असा येतो की आपले जे शास्त्रग्रंथ आहेत ते हे कर्तव्य कर्म याचं एवढं स्तोम का माजवतात? का बरं त्याचं एवढं महत्त्व देतात? काय असं मोठं स्थान कर्मविषयात त्याला का प्राप्त होतं हे समजणं आवश्यक आहे. बघा, काय असतं, माणसाला नेहमी कसला तरी आधार हवा असतो. आज आपले आधार काय येतो? असं वाटतं की एवढ्या सगळ्या वस्तू माझ्या सुखासाठी आवश्यक आहेत. घर पाहिजे, नोकर चाकर पाहिजेत, पैसा पाहिजे, माणसं पाहिजेत, औषधं पाहिजे, डॉक्टर पाहिजेत आणि बँकेत पैसा साठवला आहे म्हणून मी सुखी आहे असं वाटतं. आणि माझी जोडलेली माणसं बरीच आहेत म्हणून मी सुखी आहे. म्हणजे आधार वाटतो कशाचा? पैशांचा, माणसांचा. भगवंतांचा नाही वाटत. हां, ठीक आहे, भगवंत आहेत, मदतीला येतील हो, पण आयत्या वेळेला नाही मदतीला आलं तर काय करायचं? त्याऐवजी ही जी उपयोगी माणसं आहेत ना, किंवा जो पैसा आहे तो माझ्या नक्की उपयोगी पडेल. आणि मग असं जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कर्तव्य कर्म करणं हे बंधनकारक आहे बरं का, त्यात काही शंकाच नाही, ते आवश्यक आहे. आणि ज्याची भावना अशी झाली की माझा एकमेव आधार भगवंत आहे, तो जो करेल तेच माझ्यासाठी योग्य आहे. पैसा राहिला काय, गेला काय, माणसं असली काय ठीक आहे, नसली तरी ठीक आहे, भगवंत माझा आहे. आणि अशा माणसाला मग कर्तव्य कर्म करण्याची गरज नाही बरं का. अशी माणसं पण जगात असतात मंडळी, नक्की सांगतो. माझ्या ओळखीचे एक ग्रस्त होते, म्हातारे, ठाण्यातल्याच एका सोसायटीत राहत असत. फारसे काही पैसे त्यांच्याकडे होते असं नाही, पण नेहमी आनंदात असायचे. आणि बघा, त्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो, त्यांच्या घराचा दरवाजा कायम उघडा असायचा. अगदी रात्री झोपलेसुद्धा ते पुढच्याच खोलीत झोपायचे, पण दरवाजा रात्रीसुद्धा अगदी 7-8 उघडा असायचा. आता हे मीच काय, सोसायटीतल्या अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. त्यांना कसली भीती किंवा काळजी वाटायचीच नाही हो. आपण किती काळजी घेतो, दरवाजा नुसता घट्ट लावतो नाही, त्याला आतून कडी लावतो, कुलूप लावतो, ते कुलूप ओढूनसुद्धा बघतो परत नीट लागलं आहे की नाही. मी एकदा त्या ग्रस्तानाबद्दल विचारलं होतं. ते म्हणाले, अरे बघ, हे खरं काय आहे, एकतर माझ्याकडे फारसं काही नेण्यासारखं काही नाहीच आहे, काय नेणार माणूस तो, आणि समजा एखाद्याने काही नेलं तर ठीक आहे ना, त्याची त्या वस्तूची गरज माझ्यापेक्षा जास्त होती म्हणून भगवंताने त्याला तशी प्रेरणा दिली असं म्हणायचं. मला त्या वस्तूची खरी गरज नव्हतीच असं म्हणायचं. तेवढाच परिग्रह कमी झाला. आता अशी भूमिका ज्याची आहे ना, त्याला कुलूप लावण्याची किंवा काही बघण्याची काही गरजच नाही हो.
तो त्याचा आश्रय नाहीच आहे ना. त्याचा आश्रय कोण आहे? भगवंत त्याचा आश्रय आहे. अशा माणसाला मग कर्तव्य कर्माची गरज काही राहत नाही. हे खरंच आहे. आणि भगवंत अशा श्लोकात आपल्याला तेच सांगत आहे की जो आत्मरत आहे, आत्मतृप्त आहे, आत्मसंतुष्ट आहे, त्याला कर्तव्य कर्म उरत नाही. कारण कोणतीही वस्तू व्यक्तीपासून त्याला काही मिळवायचंच नाही आहे किंवा अमुक प्राप्त करायचं आहे असंही काही नाही आहे. आता आपण असं पाहिलं की रती कशामुळे होते? माणसांच्या सहवासामुळे. तृप्ती होते वस्तूचा भोग केल्यामुळे आणि संतुष्टी होते वस्तूंच्या संग्रहामुळे. आता हेच जरा पुरुषार्थाच्या भाषेत समजावून घेऊया. बघा, जो आनंद आपल्याला वस्तूंच्या संग्रहामुळे होतो, एवढे पैसे बँकेत आहेत म्हणून होतो, गावाकडे घर आहे, इथे 2 फ्लॅट आहेत, 4 गाड्या आहेत म्हणून असा जो आनंद होतो ना, त्याला म्हणतात अर्थपुरुषार्थ. वस्तूंच्या भोगामुळे जो आनंद मिळतो तो आहे कामपुरुषार्थ. आणि व्यक्तींच्या संबंधामुळे जो मिळतो ना, तो आहे धर्मपुरुषार्थ. आणि जो स्वतःमध्येच रममाण झाला आहे त्याला जो आनंद मिळतो ना, त्याला म्हणतात परमपुरुषार्थ. आणि ज्या माणसाने या परमपुरुषार्थ प्राप्त केला ना, त्याच्या दृष्टीने धर्म, अर्थ आणि कामपुरुषार्थ गरजेचे नाहीत. तो सुखासाठी कोणत्याही वस्तूवर, व्यक्तीवर किंवा वस्तूंच्या संग्रहावर अवलंबून नाही. हा झाला या श्लोकाचा खरा अर्थ. मग ही माणसं काय नुसते हातावर हात ठेवून स्वस्थ बसतात का? अहो, ते सुद्धा काम करत असतात ना. आणि अशी ज्यांची स्थिती आहे त्यांनाच तर संत म्हणतो ना. आपण मागच्या श्लोकात पाहिलं, हे संत मंडळींना फार मोठी कार्य उभी करतात बरं का. त्याच्यामागे काय प्रेरणा असते? केवळ लोकसेवा हीच प्रेरणा असते. कर्तव्य कर्म म्हणून नाही, लोकसेवा म्हणून. जे देखीचे भूत ते जाणीजे भगवंत. त्या भगवंताची पूजा ते आपल्या कर्माने बांधत असतात. त्यांना प्रसिद्धीची वगैरे पण हाव नसते बरं का. मी एवढा केलं, माझं नाव संस्थेला द्या, या स्थानाला द्या, असं ते कधीही सांगत नाहीत हो. बघा ना, रामदासांनी गावोगाव मारुती मंदिरं बांधली की नाही? पण कुठल्या तरी एखाद्या मारुती मंदिराला पाठी लावली का हो की मी रामदास, मी हे मारुती मंदिर बांधलं, त्यासाठी मी एवढे पैसे खर्च केले, असं कुठे दिलं आहे? अहो कशाला? आपल्या अहमदाबादला डोंगरे महाराज म्हणून एक स्वामी महाराज होऊन गेले. डोंगरे महाराज इतका निष्प्रभ माणूस. बघा, त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक कार्य उभी राहिली, पण त्याने नाही कुठे पाठी लावली. अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकला गेलात ना, मुक्तिधाम आहे. त्या मुक्तिधाममध्ये आतल्या बाजूला ज्यांनी जे मुक्तिधाम बांधलं आहे त्यांनी डोंगरे महाराजांना सांगून नाही, त्या माणसाने स्वतःहून त्यांचा एक पत्रा उभा केला आहे आणि त्याखाली पाठी आहे की ह्यांच्या प्रेरणेमुळे हे मंदिर बांधलं गेलं. किंवा पुण्याला पूना हॉस्पिटल म्हणून आहे. त्या पूना हॉस्पिटलच्या बाहेर एक छोटासा बोर्ड आहे, असं संगमरवरी दगड आहे, त्याच्यावर लिहिलं आहे की डोंगरे महाराजांच्या प्रेरणेने हे बांधलं गेलं. डोंगरे महाराज स्वतः नाही काही म्हणाले. किंवा आणखीन एक गोष्ट सांगतो बघा ना, कच्छमध्ये काही वर्षापूर्वी मोठा भूकंप होऊन गेला, सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा रामकृष्ण मिशन जे आहे ना, ते मदत कार्यात सगळ्यात पुढे होतं. पण हे लोकांना केव्हा समजलं माहिती आहे? जेव्हा त्यांना सर्वोत्कृष्ट कार्याचं राष्ट्रपती पारितोषिक मिळालं तेव्हा. त्यासाठी त्यांनी अर्ज पण नव्हता केला राष्ट्रपतीकडे, लक्षात घ्या. किंवा कुठली प्रसिद्धी नव्हती केली पानभर जाहिरात छापून आम्ही असं कार्य केलं म्हणून. आता तुमच्या मनात येईल विचार का काय सगळे आदर्श ठीक आहेत हो, पण आम्ही सामान्य संसारी माणसं, आम्ही कसली सेवा करणार? हा विचार जरूर येईल. पण भगवंताचे आदर्श सांगतायत ना, ते सर्वांसाठी आहेत, तुमच्या माझ्यासाठी सुद्धा बरं का. अहो, सेवा करायला काही बाहेर जायची गरज नाही ना. आपली संस्कृती असं शिकवते की मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. मग आपण अगदी सामान्य माणसं असलो तरीसुद्धा आपल्याला आईवडील असतात, कोणाला सासू सासरे असतील, त्यांची सेवा करावी ना, त्यात काय होतं? म्हणजे आपल्यापेक्षा घरात जी वडील माणसं आहेत त्यांची सेवा करावी, हे निश्चित आहे. आदरणीय व्यक्तींची सेवा करावी, आपल्या घरी जे पाहुणे येतात त्यांची सेवा करावी. आणि हे सगळं कर्तव्य कर्म म्हणून नाही करायचं, आदळापट करून नाही करायचं, भगवंताची सेवा म्हणून करायचं, आनंदाने करायचं. एवढं जरी केलं ना तरीसुद्धा हा श्लोक आपण जीवनात उतरवला असं होईल की हो. आता पुढचा जो श्लोक आहे ना, त्यात भगवंत परत आपल्याला आपली जागा दाखवणार आहेत बरं का. कारण काय, हे बघा ना, खरं तत्त्वज्ञान यज्ञभावनेने करावं. तत्त्वज्ञान काय सांगतं? यज्ञभावनेने कर्म करावं, सर्वांनी एकत्र येऊन सर्वांचं भलं करावं, असा विचार भगवंतांनी 9व्या आणि 10व्या श्लोकातून सांगितला. हे खरं आहे. पण ज्याला कोणाकडूनही कसली सेवा अपेक्षा नाही,
त्याला कर्मबंधन राहत नाही. हाही भाग सांगितला 10व्या श्लोकात. अर्जुनाला आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना भगवंत परत एकदा जमिनीवर आणणार आहेत. कारण मग काय होईल, आपल्या सर्व साधकांची स्थिती अर्जुनासारखीच कशी आहे पहा. काय म्हणतात ते पुढच्या श्लोकात पाहूया. पुढचा श्लोक आहे 19वा. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्यानं कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्यानं त्याला परमेश्वर प्राप्ती होते. तस्मात म्हणजे म्हणून काय कर. सततम असक्तः कार्यम कर्म समाचर. तू मात्र नित्यनेमाने आसक्तीरहित होऊन तुझं कर्तव्य कर्म समजदारीने आणि उत्तमात उत्तम रीतीने करीत राहा. कारण काय बरं, फक्त असक्तः कर्म आचरण, केवळ आसक्तीरहित होऊन केलेलं कर्मच काय होतं, परमाप्नोती, परमात्म्याची प्राप्ती करून देतं. आता सांगण्याचा आशय असा आहे की अजून तुम्ही काय किंवा मी काय, 18व्या श्लोकात जे काही सांगितलं ना त्या स्थितीला नाही पोचलेलो हो, हे नक्कीच आहे. अजूनसुद्धा प्रत्येक कर्म करताना तर तुम्हाला काय मिळेल ही भूमिका आहेच ना. आजसुद्धा पैसा, प्रसिद्धी, घरदार यांचा फार मोठा आश्रय आपल्याला वाटतो आहे की. तोपर्यंत मग वैराग्याच्या गोष्टी करणं म्हणजे काय होईल माहिती आहे, केवळ गालिब खायर होईल, दुसरं काही नाही. हे काही खरं वैराग्य नाही आहे. त्यामुळे काय होतं, सध्या तरी कर्तव्य कर्म करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण आध्यात्मिक जीवना काही जबरदस्ती रामराम नाही होऊ शकत हो, हे खरंच आहे. आध्यात्मिक जीवन म्हणजेच काय, समजदारीचं जीवन. आध्यात्मिक जीवन म्हणजेच सावधानीचं जीवन, हे तर खरंच आहे. इथे तात्काळ इन्स्टंट काही मिळत नाही हो. स्टेप बाय स्टेपच प्रगती करावी लागते, पायरीने पुढे जावं लागतं. आणि म्हणून भगवंत सांगतायत की या दुनियेतल्या सर्व इच्छा जोपर्यंत आहेत, अजून हे पाहिजे ते पाहिजे. झालो आम्ही 70-80 वर्षाचे, पण अजूनही काय वाटतं आहे, एकदा नाचून पाहिली की डोळे मिटायला मोकळे, हरकत नाही असं वाटतं की नाही. पण हे सुद्धा कुठपर्यंत मंडळी, जोपर्यंत नाचून पाहत नाही तोपर्यंत. नाचून आले की मग काय वाटायला लागतं, अहो ठीक आहे एकदा पणतो पाहूया ना, पणतवाला पाहून मग डोळे मिटावे, हे चालूच असतं की. आणि भगवंत सांगतायत की बाबांनो, हे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कार्यम कर्म समाचर. तोपर्यंत काय कर, कर्म कर. पण कर्म कर कोणती, काहीतरीच कर्म नाही करायची. जी कर्म नियतीने सोपवलेली आहेत अशी कर्म कर. समाचार, योग्य पद्धतीने कर्म कर. तुझा जो धर्म आहे तो पूर्णपणे पाळ. पती असलास तर पतिधर्माप्रमाणे वाग, पत्नी असलास तर पत्नीधर्माप्रमाणे वाग, पुत्र असलास तर पुत्रधर्म पाळ, हरकत नाही. पण आम्हाला काय हवं असतं माहिती आहे, दुसऱ्याचा धर्म चांगला, जे दुसऱ्याचं आहे ते चांगलं. आणि हाच तर खरं आमचा प्रॉब्लेम आहे ना. बघा आम्ही असतो पती, पण काय वाटतं बघा या बायकांचं पहा ना, दिवसभर फक्त घरात राहायचं, टी व्ही पाहायचा. आणि आमचं कसं आहे बघा ना, दिवसभर उन्हातानातून धावपळ करायची, पळापळ करायची, दिवसभर श्रम करायचे, आणि घरी आल्यावरसुद्धा पुन्हा कटकट आहेच की. आणि आम्ही असतो पत्नी, पण काय वाटतं, हे पुरुषांचं जीवन बघा ना कसं मस्त आहे. दिवसभर बाहेर असायचं, घरी आले की लागले ऑर्डरी सोडायला. आणि आम्ही मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत राबायचं, आणि तरीसुद्धा कोणाला त्याचे काही पडलंच नाही आहे. आम्ही असतो पुत्र, आणि काय वाटतं, या आईवडिलांचं जीवन बघा ना किती सुखी आहे. आणि आमचं आपलं सारखं हे कर ते करू नको, प्रत्येक क्षणाचा हिशोब मागतात, प्रत्येक पैशाचा हिशोब मागतात. हे काही जीवन आहे का. भगवंत सांगतायत की निवतीने जे तुमच्यावर कर्म सोपवलं आहे ना ते समाचार म्हणजे काय कर, सुंदर रीतीने कर, उत्तमात उत्तम कर, भगवंतासाठी केलेलं कर्म म्हणून कर, असं सांगतायत. आता आपल्या शरीरात पहा ना, अनेक इंद्रिय आहेत, ही सगळी आपापली कामं करीत असतात, म्हणून तर शरीर व्यवस्थित चालते ना, हे तर नक्कीच आहे. डोळे असं नाही म्हणत हो की आम्ही दिवसभर आपलं पाहायचं काम काय करायचं, ऐकण्याचं का नाही करायचं, असं नाही म्हणत ते. कान असं नाही म्हणत ना की डोळ्यांचं पहा ना किती छान आहे, जे पाहावंसं वाटतं ते पाहिलं, नाही तर आपले डोळे घेतले मिटून. आमचं तसं नाही, आम्ही आपले कायम उघडे, जे काही येतं आवाज येतात ते ऐकावंच लागतात, काही चॉईसच नाही, असं म्हणतात का कान कधी, नक्कीच नाही. आणि मानवी जीवनात काय, संसारात काय, जिथे जिथे आपण काम करतो ना, मग ते एखादी काम असू दे, संस्था असू दे, तिथे अनेक झगडे यामुळेच होतात की दुसऱ्याचं काम चांगलं वाटतं म्हणून.
भगवंताने जसं ठेवलं आहे तसं आम्हाला नको असतं हो. आणि भगवंताच्या इच्छेविरुद्ध आम्ही वागलो की त्यामुळे मग आपल्याला कष्ट होतात. म्हणून भगवंताने पहिला सिद्धांत सांगितला आहे सुखी जीवनाचा. काय बरं? कार्यम कर्म. तुझं कर्तव्य कर्म कर. नियतीने तुझ्याजवळ जे काही सोपवलं आहे ना ते कर्म कर. उगाच भलतंच काहीतरी करत बसू नको. आणि कसं कर? समाचर. चांगल्या रीतीने कर. आनंदासाठी कर. भगवंतानी सोपवलेलं कर्म म्हणून कर. म्हणजे मग काय होईल? संतोष होईल, समाधान होईल, आनंद मिळेल आणि जीवनही मग योग्य प्रकारे चालेल. आणि कसं कर? आसक्त न होता कर. नाही तर काय होतं माहिती आहे? माझी कर्तव्य मी आता केली तेव्हा आता इतरांनी सुद्धा मला मानलं पाहिजे, ही आसक्ती पण नको हो. नक्कीच नको. अपेक्षा नाही. कारण काय असतं, त्यांचं काय करायचं ते भगवंत पाहिलं ना. आपल्याला काय करायचं आहे? आपण आपलं काम करावं, उत्तम काम करावं आणि बाजूला व्हावं. चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळणारच आहे किंवा नक्कीच मिळणार आहे. पण अपेक्षा असले ना की तिथे बऱ्याच वेळा उपेक्षा होते, हे खरंच आहे. आणि मग काय होतं? जिथे अपेक्षा नसते ना तिथे शांती असते, समाधान असतं. आणि मग त्याचं फळ काही असो, काहीच हरकत नाही. म्हणून भगवंत म्हणत आहेत समाचर. आणि कसं? सततम. सातत्याने. उत्तम कर्म करायचं हे सातत्याने करायचं आहे. ते व्रत आहे, लक्षात घ्या. सौजन्य सप्ताह नाही की आठवडाभर सौजन्य आणि आयुष्यभर मग इतरांची ऐसी तैसी, असं नाही चालत. हे खरंच आहे. प्रत्येक काम उत्तम करायचं. अगदी साधं काम असलं तरी चपलासुद्धा नीट ओळीत ठेवायच्या, रुमालाची घडीसुद्धा उत्तम करायची. हे प्रत्येक काम सुंदर आणि व्यवस्थित करायचं. पण काय होतं माहिती आहे? आपण जेव्हा आपलं काम कर्तव्य मोठ्या आवडीने, प्रसन्न चित्ताने आणि भगवंतानी सोपवलेलं कर्म करायला लागलो ना की हळूहळू मग त्याची आसक्ती निर्माण होते. आणि मग त्या कर्माशी आपण एवढे बांधले जातो की जेव्हा ते सोडवत नाही, मग जेव्हा सोडायची वेळ येते तेव्हा काय होतं? तेव्हा फार दुःख होतं. पहा ना, आता संसार असतो, आपण काय केलेलं असतं? आपण तो संसार करायला सुरुवात केलेली असते. पण जसा संसार पुढे जातो तसं हळूहळू मुलं मोठी होतात, त्यांचं स्वतंत्र जीवन सुरू होतं. ते, त्यांची पत्नी, त्यांची मुलं यांचं जीवन एकदा सुरू झालं की त्या संसारासाठी खरी म्हणजे आपली गरज कमी होते, निश्चित कमी होते. पण अजूनसुद्धा हात नाही सुटत ना त्या संसाराचे. आणि त्यामुळे मग घरातली बरीचशी भांडणं होतात. भगवंत काय सांगत आहेत की आसक्ती सोडा हो. जे कर्म आत्तापर्यंत केलं ना ते रामार्पण करून टाका ना आणि मोकळे व्हा. शरीराने मोकळं होता येणार, ते खरं आहे. जे काय शरीराने होईल ते करावं लागेल, पण मनाने अडकू नका ना त्याच्यामध्ये, असंच त्यांचं सांगणं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की यावरून घरातले झगडे बरेच होतात. बघा ना, आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपली लग्न झाली, आपण संसार सुरू केला, तेव्हा आपली जी आर्थिक परिस्थिती होती ती आणि आपल्या मुलांची जी आज आर्थिक परिस्थिती आहे, सुनांची आर्थिक परिस्थिती आहे, यात काही फरक आहे की नाही हो? निश्चित फरक आहे. आपण ज्या कसरीने संसार केला त्याची त्यांना आज गरज नाही ना. एक तर त्याची गरजही नाही आहे, शिवाय बाहेरचे आकर्षणं पण आज जास्त आहेत, हे नक्कीच आहे. त्यांचे मानसिक आणि वैयक्तिक प्रश्नसुद्धा आपल्यापेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्यांना करू दे ना संसार, कशाला त्यात लुडबुड करायची, काहीच हरकत नाही. आणि हे जर पथ्य पाळलं ना तर आपण आनंदात राहतो. आणि आसक्ती केवळ संसाराची नसते बरं का, इतर गोष्टींची सुद्धा असते. वस्तूंची असते, व्यक्तींची असते, परिस्थितीची असते आणि स्थानाची सुद्धा असते. जसं बघा ना, एखाद्या प्रवचनात तुम्ही 4-5 दिवस एखाद्या ठिकाणी गेलात आणि एक दिवस गेल्यावर तुमच्या जागेवर दुसरं कोणीतरी बसलं आहे, तर काय होतं? अरे माझ्या जागेवर कोणीतरी बसलं, म्हणजे ते त्या स्थानावर सुद्धा आपण आसक्त होतो. तसं नाही होता कामा. हे विरुद्ध बघा ना, कृष्णचरित्र बघा. जोपर्यंत गोपालकृष्ण वृंदावनात होते तोपर्यंत 100% तिथे होते. पण जेव्हा एकदा वृंदावन सोडून मथुरेला गेले त्यानंतर वृंदावनचा विचारसुद्धा परत मनात कधी आला नाही. हे आहे अनासक्त जीवन, दुसरं काही नाही. आणि भगवंत सांगतायत आसक्तही पुरुषा कर्म आचरण. जो माणूस त्या कर्मात आसक्त न होता कर्म करतो ना, तोच खरा कर्म करणारा माणूस, त्याचंच खरं कर्म. कारण मग काय होतं, त्याचं पूर्ण लक्ष केवळ त्याच ठिकाणी असतं. प्रवचन ऐकायला बसलं तर पूर्ण लक्ष प्रवचनामध्ये. मग कोण आलं, कोण गेलं, बाहेर पाऊस पडतो आहे का वारा सुटला आहे, काय नाही, सगळं पूर्ण लक्ष प्रवचनाकडे. आणि असं लक्ष असलं ना तर मग लक्षात येतं, आणि लक्षात जर आलं तर लक्षात राहतंसुद्धा. आणि सपुरुषा परम आपनोती. आणि भगवंत सांगतायत
की अशा पुरुषाला किंवा अशा माणसाला परमात्म्याची उपलब्धी होते, परमात्म्याची प्राप्ती होते. आता परमात्म्याची प्राप्ती होते म्हणजे काय होते हो? अनासक्त रीतीने कर्म करण्याला माणसाला त्या कर्माचा आनंद मिळतो. त्याचा फळाचं काय होईल याची पर्वाच नसते ना. ते ठीक आहे. आणि आनंदाची प्राप्ती म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती हो. कारण परमेश्वराचा आनंद स्वरूप आहे की नाही. आणि हा आनंद त्याला कशातून प्राप्त झाला? कर्म सोडून नाही, कर्म करूनच झाला. पण फक्त त्या कर्माची आसक्ती सोडून. ठीक आहे, माझं कर्म मी उत्तम केलं, आता भगवंताला जे करायचं ते करू दे ना. तो जे करेल तेच योग्य असतो. आसक्त या चरण कर्म परमनाप्नोती पुरुषः. म्हणजे याचा आणखीन एक अर्थ होतो बरं का. जो माणूस अनासक्त होऊन कर्म करतो ना, त्याचा अर्थच असा की मी करता हा कर्तृत्वभाव नाही आहे आणि कशाची अपेक्षा नाही. त्यामुळे काय होतं, त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि मग अशा शुद्ध आणि पवित्र अंतःकरणातच परमात्म्याची अभिव्यक्ती होते बरं का. परमाप्नोती पुरुषः. आता ज्याचा जो पुढचा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये या सिद्धांताचं पालन केल्यामुळे कोणाला परमात्म्याची प्राप्ती झाली याचं एक उदाहरण भगवंत सांगतात बघा. कारण काय आहे, शास्त्राचा सिद्धांत आहे. सिद्धांतामध्ये जे काही सांगितलं आहे ना ते केवळ मनाच्या कल्पना नाही आहेत. अनेकांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव पूर्वीसुद्धा घेतला आहे हे सांगावं लागतं. आणि हे सगळ्या शास्त्रात होतं बरं का. बघा ना, आता आपले डॉक्टर आपल्याला एखादं औषध देतात. ह्या औषधाचा पहिलाच प्रयोग आपल्याला होत नसतो. असं नसतं की तुम्ही औषध घ्या, जगाला वाचलात तर इतरांना देऊ, असं नक्कीच नसतं. काय असतं, आपण जे कुठलंही औषध बाजारात घेतो ना त्याच्या अनेक चाचण्या यापूर्वी झालेल्या असतात. अनेक प्रयोगांनी सिद्ध झालेलं असतं की हे औषध सुरक्षित आहे, ज्या रोगासाठी ते आवश्यक आहे त्यासाठीच ते आहे, तरच असं औषध बाजारात आणलं जातं, अन्यथा नाही. तसंच भगवंत सांगतात की या कर्मसिद्धांताचा पहिला प्रयोग अर्जुना तुझ्यावर होत नाही आहे, याचा पूर्वी देखील लोकांना फायदा झालेला आहे इत्यादी. आता त्या अर्थातच आपण पुढच्या प्रवचनात तो श्लोक पाहूया. हरिओम.